नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर, शौर्य करिअर अकॅडमी पुणे। स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा जर आपण विषय पाहिला तर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये मग MPSC असेल, कंबाईन असेल, सरळ सेवा असतील, पोलीस भरती असेल, यामध्ये महत्त्वाचा जो विषय ज्याच्यावर प्रत्येक एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात असा हा विषय आहे संगणक व माहिती तंत्रज्ञान। हा विषय जो आहे याच्या व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान याविषयी ज्ञान असेल किंवा परीक्षेसाठी उपयोगी जो अभ्यासक्रम आहे हा या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे। याची जी फी असेल ही फी फक्त 21 रुपये ही असणार आहे। या 21 रुपयामध्ये संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान तुम्हाला याविषयी काय मिळणार आहे, माहिती मिळणार आहे। याच्यामध्ये आपण काय काय घेणार आहे बघा। याच्यामध्ये महत्त्वाचं हा जो विषय आहे याच्यामध्ये संगणकाचा इतिहास, संगणकाच्या पिढ्या, संगणकाचे प्रकार, संगणकाची रचना, भारतातील संगणक तंत्रज्ञान, महत्त्वाच्या संज्ञा, वन लाइनर असेल संगणकावर जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते, डेटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती या कोर्समध्ये पाहणार आहे। तसंच नेटवर्किंग किंवा नेटवर्किंग म्हणजे काय, नेटवर्किंगच्या ज्या संज्ञा आहेत त्याच्यावरचं वन लाइनर आहे ते आपण पाहणार आहे। कम्प्युटर नेटवर्क, संगणक नेटवर्क टोपोलॉजी, नेटवर्किंग जी उपकरणे आहेत जी नेटवर्किंगमध्ये काय केली जातात, वापरली जातात, त्याच्यावरचं वन लाइनर जे फुल फॉर्म महत्त्वाचे, याच्यावर खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, हे फुल फॉर्म पाहणार आहे। आणि मागील परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न मग ते राज्यसेवेचे असतील, कंबाईन असेल, सरळ सेवा असेल किंवा पोलीस भरती असेल, याच्यावर जे विचारण्यात आलेले प्रश्न आहेत हे प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण या कोर्समध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे। हा कोर्स तुम्हाला फक्त 21 रुपयामध्ये मिळणार आहे। या कोर्ससाठी तुम्ही शौर्य करिअर अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे फीवरून। मग याच्यामध्ये महत्त्वाचं आज आपण संगणकाचा इतिहास याविषयी माहिती पाहणार आहे। जर आपण पाहिलं आधुनिक समाजात संगणकाची भूमिका, जर आपण पाहिलं की 1970चं जे साल आहे हे 1970चं साल याला यंत्रयुग म्हटलं गेलं होतं। 1970चं सालाला काय म्हटलं गेलं होतं, यंत्रयुग म्हटलं गेलं होतं। तर 1980चे दशक आहे हे इलेक्ट्रॉनिक युग होतं। 1980चं दशक इलेक्ट्रॉनिक युग होतं। त्यानंतर 20वे शतक आहे म्हणजे 20व्या शतकाच्या शेवटी जर आपण पाहिलं तर 20व्या शतकाच्या शेवटी आणि 21व्या शतकाच्या पूर्वार्धात संगणक व माहिती तंत्रज्ञान युग आलं की ज्याला त्या युगाला संगणक व माहिती तंत्रज्ञान युग असं म्हटलं जातं। मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आताचा जर विचार केला तर आताची जी 6वी पिढी आहे या 6व्या पिढीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंट वापरलं गेलेलं आहे। मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर छोट्यात छोटा जो उद्योग आहे तो मोठ्या उद्योगांपर्यंत सर्व ठिकाणी किंवा लहान सहान साधा आपण शॉप जरी पाहिलं तर या शॉपमध्ये सुद्धा संगणक वापरला गेलेला आहे। मोठमोठ्या कंपन्या असतील, बरोबर ना, दळणवळण असेल, सेवा क्षेत्र असेल, या सर्व ठिकाणी संगणक तंत्रज्ञान वापरलं गेलेलं आहे। आणि मग ज्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या संगणक तंत्रज्ञानामुळे आपल्याला पाहायला मिळतात किंवा त्या सहजासहजी काय झालेले आहेत, शक्य झालेले आहेत। सहजासहजी काय झालेले आहेत रे, शक्य झालेले आहेत। मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा संगणक ज्यावेळेस आलं तर ज्या अशक्य गोष्टी होत्या त्या शक्य झालेल्या आहेत। मग याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा ज्या आहेत या स्पर्धा परीक्षांमध्ये कसे प्रश्न विचारले जातात तर कमीत कमी संगणकाचं विद्यार्थ्याला बेसिक नॉलेज असणं, ज्ञान असणं आवश्यक आहे। मग तुम्हाला संगणकाचा इतिहास, त्याचे संगणकाचे प्रकार विचारले जातील, त्याच्यानंतर त्याच्यावर भरपूर वेळा फुल फॉर्म विचारण्यात आलेले आहेत, बरोबर ना। त्याच्यानंतर की नेटवर्किंग डिव्हाइसेस असतील याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, प्रोटोकॉल याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, संगणकाचे प्रकार कोणते कोणते आहेत त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। मग बेसिक ज्ञानावर तुम्हाला काय करण्यात आलेले आहेत, प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। हेच आपण परीक्षेचा विचार करून या व्हिडिओमध्ये माहिती पूर्ण दिलेली आहे, ज्याचा तुम्हाला 100% काय होणार आहे, फायदा होणार आहे। मग संगणक कशाला म्हटलं जातं, कम्प्युटर संगणक कशाला म्हटलं जातं, मग संगणक हे काय आहे, एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे। हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्याच्याद्वारे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचा वापर करून
युजर यांचा वापर करून वेगवेगळ्या कामासाठी याचा काय करत असतो, वापर करत असतो. संगणक हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे डेटा इनपुट, आता इनपुट म्हणजे काय, ज्याच्याद्वारे संगणकाला काय केले जाते, माहिती पुरवली जाते, त्याला इनपुट म्हणतात. आणि या माहितीवर काय होतं, प्रक्रिया होते. माहितीवर प्रक्रिया केल्यानंतर जर आपण संगणकाची जर डायग्राम पाहिली तर संगणकाची डायग्राम याला CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हटलं जातं. इकडे इनपुट डिव्हाइसेस ज्याच्याद्वारे संगणकाला काय दिली जाते, माहिती दिली जाते. या माहितीवर या ठिकाणी काय होते रे, प्रक्रिया होते. आणि इकडं आउटपुट डिव्हाइसेस असतं, याच्याद्वारे आपल्याला माहिती मिळते. मग या ठिकाणी काय होतं, CPU मध्ये त्याचं प्रक्रिया होते त्या माहितीवर. मग जी इन्फॉर्मेशन दिली जाते, इन्फॉर्मेशन दिल्यानंतर ज्याच्यावर प्रक्रिया होतो त्याला डाटा असं म्हटलं जातं. प्रक्रिया केलेली माहिती त्याला काय म्हणतात, डाटा. आणि डाटा आउटपुटद्वारे आपल्याला मिळतो. मग बघा, डेटा इनपुट घेते, त्यावर प्रक्रिया करते, डेटा ती माहिती काय करतं, मग एकतर साठवतं आणि आवश्यकतेनुसार परिणाम देत असतं. संगणक सूचनानुसार काम करतो, बरोबर ना. आपण जी माहिती सांगतो तेच सूचनानुसार ते काय करतं, काम करतं. आणि प्रामुख्याने याच्यात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे दोन मुख्य भाग असतात. हार्डवेअर म्हणजे काय, की जे आपल्या डोळ्यांनी दिसतात, ज्याला आपण स्पर्श करू शकतो. संगणकाचे जे पार्ट आहेत जे आपल्या डोळ्याने दिसतात, ज्याला आपण स्पर्श करू शकतो, त्याला हार्डवेअर असं म्हटलं जातं. आणि सॉफ्टवेअर जे आहे ते आपल्याला डोळ्याने पाहता येत नाही किंवा त्याला स्पर्श करता येत नाही. मग या सॉफ्टवेअरचे सुद्धा जे प्रकार आहेत ते आपण पुढे पाहणार आहे. मग हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे दोन मुख्य भाग असतात. मग बघा, हे जे उपकरण आहे संगणक, कम्प्युटर, शिक्षण, व्यवसाय, आरोग्य, मनोरंजन आणि इतर अनेक क्षेत्रे आहेत ज्या ठिकाणी आता जर आपण म्हटलं तर 99% जे क्षेत्र आहेत त्या ठिकाणी संगणक वापरलं जातं. मग हे संगणक या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय केलं जातं रे, वापरलं जातं. मग आता आपल्याला जर परीक्षेचा विचार केला तर संगणकाच्या इतिहासावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हणजे पहिला जो संगणक, पहिल्या संगणकाचा शोध लागल्यानंतर आतापर्यंतचा संगणक याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मग इसवी पूर्व 500 मध्ये इजिप्त, चीन, जपान या देशांमध्ये ॲबॅकस नावाचं तंत्रज्ञान वापरलं गेलं. हे जे आहे याला गणनयंत्र सुद्धा म्हटलं जातं किंवा हिशेबासाठी हे वापरलं गेलं. बघा, या ठिकाणी त्याची आकृती दिलेली आहे. असं दिसत होतं, याप्रमाणे ते यंत्र होतं ज्याला ॲबॅकस असं म्हटलं गेलं. 1614 मध्ये जॉन नेपियरने पहिलं लॉग टेबल प्रसिद्ध केलं. आणि त्यावेळेस या ठिकाणी जे ॲबॅकस होतं त्या ठिकाणी फक्त आपल्याला मोजता येत होतं, बरोबर ना. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी करता येत नव्हतं. मात्र या लॉग टेबल, जॉन नेपियरने या लॉग टेबलचा शोध लावला. आणि या लॉग टेबलमध्ये काय करता येत होतं, गुणाकार करता येत होता, भागाकार करता येत होता, गणित, बेरीज आणि वजाबाकी हे सर्व या लॉग टेबलमध्ये करता येत होतं. 1620 मध्ये विल्यम ऑट्रेड महत्वाचा आहे, याने स्लाइड रूल या यंत्राचा शोध लावला आणि हे टेबलवर आधारित होतं. मग जोपर्यंत कॅल्क्युलेटरचा शोध लागला नाही तोपर्यंत हे स्लाइड रूल जे आहे याचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. लॉग टेबल आणि स्लाइड रूल याचा वापर करण्यात आला. 1647 मध्ये ब्लेज पास्कलने एक यांत्रिक कॅल्क्युलेटरचा शोध लावला. मग या यांत्रिक कॅल्क्युलेटरचा शोध कोण लावला, ब्लेज पास्कल. याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या ब्लेज पास्कलने या कॅल्क्युलेटरचा काय लावला, शोध लावलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचं 1821 मध्ये चार्ल्स बॅबेज याने डिफरन्स इंजिन हे यंत्र आकडेमोड झाल्यानंतर छपाई करण्यासाठी तयार केलं होतं. जर आपण पाहिलं तर बघा, हे चार्ल्स बॅबेज जे आहे, या चार्ल्स बॅबेजलाच संगणकाचे जनक असं म्हटलं जातं. अगोदर त्याने वाफेवर चालणारं यंत्र तयार केलं होतं आणि त्याच्यानंतर मग हे डिफरन्स इंजिन जे आहे हे यंत्र आकडेमोड तयार करण्यासाठी आणि आकडेमोड झाल्यानंतर छपाई करण्यासाठी वापरण्यात आलं. 1880 मध्ये हर्मन हॉलरिथ याने स्थिर गणिती यंत्र विजेवर चालवले. महत्वाचं आहे, कशावर चालवलं, विजेवर चालवलं. आणि या यंत्राच्या पंच कार्डच्या वापरामुळे या यंत्रामध्ये काय होतं, पंच कार्ड होतं. मग या पंच कार्डच्या वापरामुळे आता या पंच कार्डच्या जागी आपण इनपुट जे डिव्हाइसेस आहेत याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कीबोर्ड आणि माऊसचा वापर केला जातो, तसंच या पंच कार्डचा वापर केला गेला. आणि याच्यामुळे पंच कार्ड वापरामुळे कामाचा वेग आणि जी अचूकता आहे हे अचूकता काय झाली, वाढली. आणि मग व्यापारी तत्वावर निर्माण करण्यासाठी कोणतं हे शिरगणी यंत्र,
याने हॉलरीथ टॅब्युलेटिंग मशीन कंपनी स्थापन केली. कोणी? हार्मन हॉलरीथने. आणि नंतर मग 1924 मध्ये त्याचं रूपांतर IBM इंटरनॅशनल बिझनेस मशीन. आपण जर पाहिलं तर यांचे जे प्रोसेसर आहेत हे IBMचे प्रोसेसर सर्वाधिक चालतात. हे IBM म्हणजे हॉलरीथ टॅब्युलेटिंग मशीन कंपनी, याचं रूपांतर 1924 मध्ये कसं झालं? इंटरनॅशनल बिझनेस मशीन या संगणक कंपनीमध्ये IBM मध्ये 1924 मध्ये झालेलं आहे. बघा, हे जर आपण पाहिलं की या जे यंत्र देण्यात आलेलं आहे हे बघा, शिरगडी यंत्र हे याप्रमाणे होते. याची आकृती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता बघा, 1935 मध्ये पहिला डिजिटल संगणक हा MPSC ला प्रश्न विचारण्यात आलेला कोणता होता? Z1. कोणता होता? Z1 हा पहिला संगणक होता ज्याच्यामध्ये बायनरी पद्धत. बायनरी पद्धत म्हणजे काय? की संगणकाला 0 आणि 1 ही बायनरी पद्धत समजते. ही बायनरी पद्धत व प्रोग्राम म्हणजे काय? माहितीचा संच असतो. प्रोग्राम कंट्रोल या संकल्पनेचा वापर करून कॉनराड ज्यूस या जर्मन शास्त्रज्ञाने हा पहिला डिजिटल संगणक Z1 याच्यामध्ये बायनरी पद्धती आणि प्रोग्राम कंट्रोल या संकल्पनेचा वापर कॉनराड ज्यूस या शास्त्रज्ञाने केला. जर तुम्हाला विचारलं पहिला डिजिटल संगणक कोणता, तर त्याचं उत्तर असतं Z1. आणि याच्यामध्ये बायनरी पद्धत आणि प्रोग्राम कंट्रोल या संकल्पनेचा वापर जो आहे हा वापर कोणी केला? त्याचं उत्तर काय असेल? कॉनराड ज्यूस. पुढं 1949 साली मॉरिस विल्क्स या केम्ब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञाने EDSAC म्हणजेच काय? याचा लॉंग फॉर्म विचारण्यात आलेला आहे. इलेक्ट्रॉनिक डिले स्टोरेज ऑटोमॅटिक कम्प्युटर या कम्प्युटरची निर्मिती केली. आणि याच्यामध्ये प्रथमतःच ऑपरेटिंग सिस्टीमचा काय झाला? वापर झाला. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय? जे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आहे, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे यांचा वापर करून म्हणजे युजरला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे एकत्र करून जे वापरण्यात येतं त्याला काय म्हटलं जातं? ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. ज्याच्याद्वारे युजरला माहिती काय केली जाते? सोपी केली जाते किंवा प्रोव्हाइड केली जाते. मग बघा, इलेक्ट्रॉनिक डिले स्टोरेज ऑटोमॅटिक कम्प्युटरची कोणी निर्मिती केली? या मॉरिस विल्क्स या शास्त्रज्ञाने केलेली आहे. पुढे आणि ज्याच्यामध्ये मग कसा वापर झालाय? ऑपरेटिंग सिस्टीमचा. लक्षात ठेवा, जर पहिला ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर कोणत्या कम्प्युटरमध्ये झाला तर त्याचं उत्तर येईल EDSAC. बघा, इलेक्ट्रॉनिक डिले स्टोरेज ऑटोमॅटिक कम्प्युटर, EDSAC त्याला म्हणता येईल आपल्याला. 1951 मध्ये हॉर्न न्यूमनने इलेक्ट्रॉनिक डिक्रिएट व्हेरिएबल ऑटोमॅटिक कम्प्युटर म्हणजे EDVAC किंवा EDVAC हे यंत्र काय केलं रे? तयार केलं. त्याच्यानंतर पुढं 1951 मध्ये EDSACच्या संकल्पनेवर आधारित व्यापारी उद्देशाने LEO म्हणजे काय? लायन्स इलेक्ट्रॉनिक ऑफिस हा पहिला संगणक जे लायन आणि कंपनी या ब्रिटिश खाद्यपदार्थाच्या कंपनीने वापरत आणला. पहिला कोणता संगणक? LEOचा वापर करून EDSAC आधारित लायन्स इलेक्ट्रॉनिक ऑफिस हा पहिला संगणक जे लायन आणि कंपनी यांनी खाद्यपदार्थाच्या कंपनीने वापरात आणला. आता पुढे बघा, संगणकाच्या पिढ्या आणि या संगणकाच्या मी सांगितलं की आताची जी पिढी आहे की आताची पिढी संगणकाची कितवी पिढी आहे? 6वी पिढी आहे. मग आतापर्यंत असे प्रश्न विचारण्यात आले की संगणकाच्या पहिल्या पिढीमध्ये काय वापरलं गेलं? कारण का डायरेक्ट त्यावेळेस कम्प्युटर, माऊस, मॉनिटर असं काही नव्हतं. वेगवेगळ्या त्या ठिकाणी जे यंत्रे आहेत किंवा डिव्हाइसेस आहेत याचा काय करण्यात आला होता? वापर करण्यात आला होता. मग प्रोसेसरच्या जागी कोणती डिव्हाइसेस किंवा यंत्र वापरली गेली याच्यावर प्रश्न विचारण्यात आले. किंवा पहिल्या पिढीमध्ये काय वापरलं गेलं, दुसऱ्या पिढीमध्ये काय वापरलं गेलं, चौथ्या पिढीमध्ये काय वापरलं गेलं याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मग आता आपण जर पाहिलं किंवा हे साल सुद्धा, ह्या सालावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले. संगणकाची पहिली पिढी तिचं साल सांगा. मग बघा, संगणकाच्या जर पिढ्या जर आपण पाहिलं तर 6 एकूण पिढ्या येतात. आताची जी पिढी आहे ही आताची जी पिढी आहे ती कितवी पिढी आहे? 6वी पिढी आहे. कितवी पिढी आहे? 6वी पिढी आहे. मग संगणकाची पहिली पिढी जी आहे या संगणकाच्या पहिल्या पिढीमध्ये हिचं साल कधीच 1942 ते 48 या काळात रेडिओत असणाऱ्या निर्यात नलिका ज्याला काय म्हटलं जातं रे? व्हॅक्यूम ट्यूब निर्यात नलिकेचा पहिल्या पिढीमध्ये वापर केला. हे महत्वाचं आहे. निर्यात नलिका व्हॅक्यूम ट्यूब पोकळ ज्याला म्हटलं जातं या व्हॅक्यूम ट्यूबचा वापर करण्यात आला. आणि मग ज्याचा आकार काय होता रे? प्रचंड. आकाराने कसं होतंय? प्रचंड होतं. काचेच्या इलेक्ट्रॉनिक इथं बघा तुम्हाला दिसले, बघा ही डायग्राम, या डायग्राम मध्ये ते देण्यात आलेलं आहे की व्हॅक्यूम ट्यूब कशी होती? याप्रमाणे होती आणि त्यामुळे तिचा जो आकार होता तो आकार मोठा झाला होता.
मग काचेच्या इलेक्ट्रॉनिक व्हॅक्यूम ट्यूबचा निर्वात नलिका वापर नाजूक व हाताळण्यास कठीण, नाजूक आहेत आणि ते काचेचा असल्यामुळे कशा होत्या नाजूक आणि हाताळण्यास कशा होत्या कठीण, तापमान वाढ जास्त होती आणि कार्यक्षमता कशी होती कमी होती, प्रचंड आकार, संपूर्ण इलेक्ट्रॉनिक स्वरूप प्रोग्राम साठवून ठेवण्याची याच्यामध्ये सोय होती. सगळ्यात महत्वाचं की संगणकाच्या पहिल्या पिढीमध्ये काय वापरलं गेलं रे, व्हॅक्यूम ट्यूब किंवा निर्यात नलिका ह्याचा वापर झाला. मात्र याच्यामध्ये त्याचा आकार कसा होता, प्रचंड आकार होता, हाताळण्यास ती सोपी नव्हती, हाताळण्यास कठीण होती आणि वापर कसा नाजूक, त्याचा वापर म्हणजे जो हाताळण्यास आहे तो या ठिकाणी नाजूक केला जायचा. मग महत्वाचा आपल्या पहिल्या पिढीमध्ये निर्यात नलिका किंवा व्हॅक्यूम ट्यूबचा वापर करण्यात आलेला आहे. दुसरी संगणकाची जी पिढी आहे बघा 1948 ते 1964, या व्हॅक्यूम ट्यूब ऐवजी सिलिकॉन पासून बनवलेल्या ट्रान्झिस्टरचा कशाचा वापर करण्यात आला, बघा इथं दिलेला आहे ट्रान्झिस्टर असं दिसतं, या ट्रान्झिस्टरचा काय करण्यात आलेला वापर करण्यात आले. त्याच्यामुळे झालं काय की जो प्रचंड आकार होता तो छोटा झाला, आकार छोटा झाला, जास्त भक्कम, जो वापर नाजूक होता भक्कम झाला आणि हाताळण्यास इकडे कठीण होतं. पण दुसऱ्या याच्यामध्ये हा ट्रान्झिस्टर वापरला गेल्यामुळं हाताळण्यास कसं झालं ते दुसऱ्या पिढीमध्ये सोपा झाला. मग या निर्यात नलिका व्हॅक्यूम ट्यूबच्या जागी दुसऱ्या पिढीमध्ये महत्वाचं ट्रान्झिस्टरचा काय करण्यात आला रे, वापर करण्यात आलेला आहे, हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. पुढं संगणकाची तिसरी पिढी 1964 1974, मग याच्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूब किंवा ट्रान्झिस्टर याच्या ऐवजी जर आपण पाहिलं तर आयसी इंटिग्रेटेड सर्किट ज्याला म्हटलं जातं, या इंटिग्रेटेड सर्किटचा बघा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. इंटिग्रेटेड याप्रमाणे ती चिप दिसायची, या इंटिग्रेटेड सर्किटचा तिसऱ्या पिढीमध्ये वापर झाला. मग त्याच्यामध्ये जो दुसऱ्या पिढीमध्ये जो आकार होता त्यापेक्षा अजून छोट्या आकारात ही आणि मोठी यंत्र म्हणजे बघा छोट्या कपाटा एवढा आकार त्याचा होता, म्हणजे त्याच्यापेक्षा आकाराने लहान या ठिकाणी या आयसीचा इंटिग्रेटेड सर्किटचा वापर करण्यात आला. तापण्याचे प्रमाण जे तापमान होतं ते वाढ होती, या ठिकाणी कमी करून वेग एका सेकंदात कोट्यवधी लक्ष आणि आज्ञांचं पालन या इंटिग्रेटेड सर्किटमुळे करण्यात आलं. म्हणजे त्याचा तिसऱ्या पिढीमध्ये काय झालेला आहे, फायदा झालेला आहे. आकार अजून छोटा झाला, जे तापमान वाढ होत होती ती कमी झाली आणि वेग त्या दोन्ही पिढ्यांपेक्षा याच्यामध्ये कसा आहे, त्याच्यापेक्षा एक सेकंदात कोट्यवधी लक्ष आज्ञांचं ते काय करायचं पालन करत होतं. मग चौथं संगणकाची चौथी पिढी, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इंटिग्रेटेड सर्किटचा मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला, खूप छोट्या आकाराचे संगणक. आता इथं बघा याच्यात जास्त वापर झाला, त्याच्यामुळे काय झालं, खूप छोट्या आकाराचे संगणक तंत्रज्ञानाचे एकीकरण व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजी केल्याने विविध कामे करण्याची काय झाली क्षमता या चौथ्या पिढीमध्ये झालेली आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कशाचा वापर झाला आहे, चौथ्या पिढीमध्ये मायक्रो प्रोसेसरचा वापर झालेला आहे. मग बघा अगोदर हे झालं, पण याच्यानंतर चौथ्या पिढीमध्ये मायक्रो प्रोसेसरचा काय झालाय वापर झालाय आणि मायक्रो प्रोसेसर वापरून आता सुद्धा मायक्रो प्रोसेसर इंटेलचा सर्वाधिक, आता बघा जर आपण पाहिलं तर इंटेल 7 इंटेल 8 इंटेल 11 म्हटलं जातं, प्रोसेसर साईज कशी झालेली कमी झालेली. मग या ठिकाणी चौथ्या पिढीमध्ये मायक्रो प्रोसेसरचा काय झाला वापर झाला, मायक्रो प्रोसेसर वापरून मायक्रो कॉम्प्युटर करण्यात आले. इंटेल कंपनीचे मायक्रो प्रोसेसर्स वापरलेले इंटेल कॉम्प्युटर्स खूप कमी आकारामुळे व्यक्तिगत वापर वाढला, त्यालाच आपण पर्सनल कॉम्प्युटर असं म्हटलं जातं. मग या मायक्रो प्रोसेसरचा वापर करण्यात आल्यामुळं जास्तीत जास्त पर्सनल कामांसाठी याचा काय केला गेला वापर केला गेला. याचं कारण काय की आकार, जो संगणकाचा आकार होता हा संगणकाचा आकार खूप काय झाला कमी झाला, जो खर्च होता तो कमी झाला. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल की तापमान जे वाढ होतं ती सुद्धा काय झाली कमी झाली. हाताळण्यास तर काय ठरलं सोपं ठरलेले मायक्रो प्रोसेसर चौथ्या पिढीमध्ये वापरण्यात आल्यामुळे 1974 ते 1990 या काळामध्ये. पुढे संगणकाची पाचवी पिढी जी आता आपण म्हणत होतो की आतापर्यंत जी चालत होती बघा 1990 ते 2000 पर्यंत. मग याच्यामध्ये जे मायक्रो प्रोसेसर आहेत इंटेल 2, 3 व 4 वापरण्यात आले. आधुनिक रूपातील संगणक वापरण्यात आले, त्याची स्मरणशक्ती खूप जास्त होती, 30 दशकोटी म्हणजे जीबी पेक्षा कशी होती जास्त होतं. याच्यामध्ये काम करण्याचा वेग एका सेकंदात 1000 मेगाहर्ट्झ पेक्षा जास्त, म्हणजे त्याच्यापेक्षा याचा वेग कसा होता खूप जास्त होता. आणि 2000 पासून जर आपण पाहिलं तर संगणकाची सहावी पिढी जिला म्हटलं जातं, ही जी सहावी पिढी आहे ही कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे आता सहावी पिढी चालू आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या गोष्टीच्या आधारे संगणकाची ही पिढी जी आहे ही आकार घेत आहे. हिचा आकार प्रचंड आहे, साठवणुकीची क्षमता जास्त आहे, हाताळण्यास सोपं आहे, किंमत कमी आहे
आणि इंटरनेटची सहज जोडणूक इत्यादी वैशिष्ट्ये असलेलं संगणक हा 6व्या पिढीमधला आहे. याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर जर झाला तर बघा 4-5 वर्षापूर्वी रोबोट नावाचा चित्रपट आला होता. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की याच्यामध्ये सांगण्यात सुद्धा आलेलं आहे की जर मानवाचे ज्या भावना आहेत ह्या जर संगणकामध्ये टाकण्यात आल्या तर मानवाची जी पिढी तीच संपूर्ण हे रोबोट काय करतील, नष्ट करतील. आणि त्या जर चित्रपट तुम्ही पाहिला असेल त्याच्यात तुम्हाला दिसत असेल की रोबोट जो तयार केला गेलेला आहे त्याच्या जर भावना टाकल्या तर त्याचा परिणाम काय होतो आणि हे सांगण्यात सुद्धा आलेलं आहे. मग आपण पाहिलं की पहिल्या पिढीमध्ये काय वापरलं गेलं, दुसऱ्या पिढीमध्ये काय गेलं, याच्यावरच प्रश्न काय केले जातात, विचारले जातात. बघा पहिला जो पिढी आहे मी सांगितलं व्हॅक्यूम ट्यूब वापरली गेली, दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्झिस्टरचा वापर झाला, तिसऱ्या पिढीमध्ये इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे काय आयसीचा वापर करण्यात आला, त्याच्यानंतर चौथ्या पिढीमध्ये मायक्रो प्रोसेसरचा वापर करण्यात आला, पाचव्या पिढीमध्ये जर आपण पाहिलं तर त्याची पुढची इंटेल 2, 3, 4 असं वापरण्यात आलं. आणि संगणकाची 6वी पिढी जी आहे त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणात काय होतोय, वापर करण्यात येतोय. याच्यावर जे प्रश्न विचारण्यात आलेले आहे याच्यामध्ये आपण पाहिलं की पहिला संगणक डिजिटल संगणक कोणता, त्याच्यामध्ये कोणत्या संकल्पनेचा वापर करण्यात आला, कोणता शास्त्रज्ञ होता, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिले स्टोरेज ऑटोमॅटिक कम्प्युटरवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर कोणत्या संगणकामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम वापरली गेली तर मी घेतलेला आहे बघा EDSSC. मग याच्यावर किंवा संगणकाचा जनक कोणाला म्हटलं जातं याच्यावर सुद्धा भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मग आपण आता महत्वाचं याच्यामध्ये आपण काय पाहिलं ते संगणकाचा इतिहास, बरोबर ना. संगणकाचा आपण काय पाहिला, इतिहास पाहिला आणि संगणकाच्या पिढ्या या भागामध्ये आपण काय केलेले आहेत, पाहिलेले आहेत. पुढच्या भागामध्ये इतर माहिती आपण काय करणार आहे, पाहणार आहे. थँक्यू.